असं म्हटलं जाते, द लॉ ऑलवेज लिमिट्स एव्हरी पॉवर इट गिव्स. अर्थात कायदा नेहमी देत असलेल्या प्रत्येक शक्तीला मर्यादित करतो. सरळ सांगायचं झालं तर कायदा हा तुम्हाला देत असलेल्या स्वातंत्र्याला, सरळ सांगायचं झालं तर कायदा तुम्हाला देत असलेल्या स्वातंत्र्याला, तुम्हाला देत असलेल्या संरक्षणाला काही बंधने आणतो. आपल्या भाषेत त्याला रूल ऑफ लॉ अर्थात कायद्याचे नियम असं म्हणतात. नमस्कार मित्रांनो, सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सेफ्टी बिल 2024 हे नुकतंच पास करण्यात आलेलं आहे. हे बिल काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. मित्रांनो, याला मिनी UAPA कायदा असं संबोधलं जात आहे, अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट. आधीच मकोका आणि UAPA सारखे कायदे असताना हा नवीन कायदा, हे नवीन बिल आणण्याची सरकारला गरज काय पडली? काही पक्षांनी आणि डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि व्यक्तींनी यावर आक्षेप नोंदवला आहे. तर आपण जाणून घेऊया हे नेमकं बिल आहे काय. तर चला मित्रांनो, या कायद्या अंतर्गत प्रत्येक अशी संघटना किंवा व्यक्तीला बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे जी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा, महाराष्ट्राची सामाजिक सुरक्षा, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग असेल, ज्याच्यामुळे महाराष्ट्राची शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असेल. 2 लाख ते 7 लाखापर्यंतच्या फाईनची सुद्धा कारवाई करण्याची तरतूद आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा व्यक्ती किंवा संघटनेला डिटेन किंवा रिस्ट्रिक्टेड करण्याचं अर्थात तडीपार किंवा ती संघटना बंद करण्यापर्यंतचे संपूर्ण अधिकार हे महाराष्ट्र सरकारला राहतील. हा कायदा नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल आहे, म्हणजेच अरेस्ट करताना कुठल्याही कोर्टाची परवानगी घेण्याची, वॉरंट घेण्याची जरुरी नाही. त्याचबरोबर अशा संदर्भात कारवाई करताना सरकारला कुठलीही त्या संघटनेशी, त्या व्यक्तीशी निगडीत अशा कारवाईमध्ये बेकायदेशीर प्रॉपर्टी असेल किंवा कुठली वस्तू असेल त्या सीज करण्याचा आणि ती प्रॉपर्टी हस्तगत करण्याचे, जप्त करण्याचे पूर्ण अधिकार सरकारला आणि पोलिसांना राहतील. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काही विरोधी पक्ष, त्याचबरोबर ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट यांनी काही आक्षेप नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार याच्यात 3 महत्वाच्या त्रुटी आहेत. या कायद्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात मूलभूत हक्कांवर याच्यामुळे भंग होत आहे, फंडामेंटल राईट्सवर भंग होत आहे, हे असंविधानिक आहे. त्याचबरोबर दुसरं याबद्दलचा आक्षेप असा आहे की या कायद्याचा मिसयूज होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो. डाव्या विचारसरणीची व्याख्या करताना या कायद्यामध्ये समाधानकारक उत्तर कारण असं दिलेलं नाही असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं काही व्यक्तींना, ज्या सरकार विरोधी आहेत अशा ऑर्गनायझेशन असतील, ग्रुप असतील, गट असतील, व्यक्ती असेल, यांच्यावर हेतुपुरस्पर कारवाई केलेली जाऊ शकते टार्गेट करण्यासाठी. तिसरा महत्वाचा आक्षेप असा आहे की कुठल्याही न्यायिक प्रक्रियेशिवाय किंवा कुठल्याही न्यायाधीशांचं मत घेतल्याशिवाय, कोर्टाचं मत घेतल्याशिवाय पोलीस किंवा सरकार एकतर्फी कारवाई करू शकतं. याचा अर्थ असा की सरकार फर्स्ट हँड ऍक्शन म्हणून कोणावरही कारवाई करू शकते. या कायद्यानुसार डिजिटल सर्व्हेलन्स अर्थात ऑनलाईन सोशल मीडियावर कुठलेही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास, ज्याच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असेल, हिंसात्मक कारवाई होत असतील किंवा कुठलीही देशाविरोधी कारवाई होत असेल, त्यात डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग असणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला दोषी ठरवण्यात येईल. त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा याच कायद्याअंतर्गत कारवाई करता येणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हे बिल मांडताना असं म्हटलंय की आपल्या राज्यात देशविरोधी आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या संघटनांविरुद्ध हा कायदा आहे. त्याच्यामुळे सामान्य जनतेला याच्याबद्दल घाबरण्याची काहीही गरज नाही. ते अजून पुढे म्हणतात की नक्षलवाद हा आधी खेड्यांमध्ये होता, दुर्गम भागात होता, पण आता तो शहरी भागात सुद्धा आलेला आहे. अशा नक्षलवादी ग्रुप, गट आणि संघटनांवर वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की याच्या आधीचे जे कायदे आहेत UAPA, मकोका, हे काही बाबतीत
मर्यादित होते, असक्षम होते. त्याच्यामुळे हा नवीन कायदा आणण्यात आला, ज्याच्यामुळे सुरक्षेबाबत शिस्त लावण्यात येईल. सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच देशद्रोहासोबतच सामाजिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट टाकल्यास ती फेक न्यूज असेल किंवा फेक असेल, ज्याच्यामुळं सामाजिक धोका निर्माण होत असेल शांतता आणि सुव्यवस्थेला, त्यांच्यावर सुद्धा या कायद्याअंतर्गत कारवाई करता येणार आहे. याच्या आधी IT ऍक्ट याच्यानुसार सुद्धा कारवाई होत होती. आता या कायद्यात सुद्धा विस्तारित स्वरूप देण्यात आलेलं आहे. याच्या आधी अशा स्वरूपाचे तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये बिल आणि कायदे आणण्यात आलेले आहेत. असं म्हणतात, नो लिबर्टी इज ॲब्सोल्यूट अँड मोर फ्रीडम इज टर्न इन टू एनर्जी. अर्थात याचाच अर्थ कुठलंही स्वातंत्र्य खात्रीशीर नसतं आणि मिळालेलं स्वातंत्र्य हे सुद्धा अराजकता माजवू शकते जर ते मर्यादित किंवा कंट्रोल रेग्युलेटेड नसेल, नियंत्रित नसेल. मित्रांनो, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. याला शांततेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. वाढती टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटच्या वापरामुळं समाजामध्ये काही इम्बॅलन्स आणि नवीन एलिमेंट ॲडेड झाल्यामुळं प्रगतीच्या युगात वाढत्या टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्समेंटमुळं सामाजिक क्षमतेचा विकास होत टेक्नॉलॉजीचा पण गैरवापर व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं काही नवीन असे धोके निर्माण झाले आहेत. त्यामध्ये दहशतवादाच्या कारवाया असेल, टेक्नॉलॉजीचा भडीमार असेल, त्याच्यात फेक न्यूज, सायबर क्राईम या सुद्धा गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. एका सोशल मीडियाच्या पोस्टवर मोठमोठ्या दंगली आणि हिंसक घटना घडू लागल्या आहेत. त्याच्यामुळे अशा कायद्याची गरज तर आहेच, पण हे सगळं करत असताना कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणू नये, कोणाला टार्गेट करण्यात येऊ नये, ही सुद्धा एक व्यापक अपेक्षा आहे. त्याच्यामुळं रूल ऑफ लॉ हा असायलाच पाहिजे, पण तो तेवढाच फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट आणि इफिशियंट असला पाहिजे. हेही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.